FDI and insurance, we oppose. We oppose. We oppose. Merger of general insurance, we condemn. We condemn. We condemn. Privatization of public sector bank, we oppose. We oppose. We oppose. Privatization of public sector bank, we oppose. We oppose. We oppose. FDI and insurance, we oppose. We oppose. We oppose. We demand. We demand. Reduction of service charges to customers, we demand. We demand. We demand. Reduction, say no GST to health and life insurance. No. 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 मेरा नाम विनायक कुमार है। मैं रीजनल सेक्रेटरी हूँ यूनियन बैंक ऑफ इंडिया का। ऐसे ही ऑफिस AIBA का एम्प्लॉय मेंबर हूँ। तो हमारे आज का स्ट्राइक का डिमांड है पब्लिक सेक्टर बैंक को स्ट्रेंथ करना चाहिए। स्ट्रेंथ मतलब उसमें और प्राइवेट बैंक्स को ऐड कीजिए, उनको स्ट्रेंथ कीजिए। और प्राइवेटाइजेशन कर रहा है गवर्नमेंट। अभी बिफोर इंडिपेंडेंस पब्लिक सेक्टर बैंक से ज़्यादा थे। आफ्टर इंडिपेंडेंस रिसेंटली बैंक ने मर्ज करके वो मर्ज किया है, बैंक्स को रिड्यूस किया है। हमारा डिमांड है प्राइवेट बैंक को भी पब्लिक सेक्टर बैंक करना चाहिए। क्यों बोले तो पब्लिक सेक्टर बैंक्स में जो है जो एम्प्लॉयमेंट जनरेट होता है और उसमें रिस्ट्रिक्टेड वर्किंग आवर्स है, एम्प्लॉय का सेफ्टी है, सिक्योरिटी है, मेडिकल सेफ्टी है, लीव मिलता है, सभी बेनिफिट्स है। मगर प्राइवेट सेक्टर बैंक में वैसा कुछ भी नहीं है। वो हमारा एक डिमांड है। और FDI इंश्योरेंस में FDI है उसके लिए भी हम अपोज करते हैं। और आउटसोर्सिंग जॉब में बैंक में मेजॉरिटी बेसिक जॉब जो है ना, सब स्टाफ और PTS का वो जॉब है। वो जॉब बैंक गवर्नमेंट क्या कर रहा है, वो एक्चुअली परमानेंट जॉब होना चाहिए। वो कॉन्ट्रैक्ट बेसिस पे कर रहा है, वो हायर कर रहा है। अभी रिसेंटली गुजरात में एक हाईकोर्ट में एक केस आया, उधर गवर्नमेंट क्या कर रहा है, कॉन्ट्रैक्टर को हायर कर रहा है। वो कॉन्ट्रैक्टर को वो लोग 32,000 रुपीज़ देते हैं। वो 32,000 रुपीज़ वो उनको एम्प्लॉय को कितना दे रहा है, वो कॉन्ट्रैक्टर हायर कर रहा है तो उनको 12,000 रुपये दे रहा है। 11,000 वो खुद रख लेगा। मतलब इसमें क्या हो रहा है, वो एम्प्लॉय को पब्लिक को लॉस हो रहा है। एम्प्लॉय जो एम्प्लॉयमेंट जो है, जो युवा है रोजगार के लिए, उसको वो लॉस हो रहा है। गवर्नमेंट क्या कर रहा है, हम सेव कर रहे हैं बोल के पैसा बोल रहा है। ये गवर्नमेंट इज सेविंग मनी, वो पैसा बचा रहा है। और वो पैसा बचा के वो किसको दे रहा है, वो बड़े बड़े बैंक्स में, पब्लिक सेक्टर में बड़े बड़े कॉर्पोरेट्स, अदानी अंबानी के लोन्स डिफॉल्ट होते हैं। वो लोन्स को वो वे ऑफ करके, रेट ऑफ करके, वो करोड़ ऑफ रुपीज का वो पैसा वो वे ऑफ कर रहा है। वो पैसा किधर जा रहा है, वो पैसा पब्लिक को आना चाहिए ना। वो गवर्नमेंट वे ऑफ कर रहा है उनको, और इधर कॉन्ट्रैक्ट जॉब दे रहा है, इधर एम्प्लॉय का सैलरी भी कम हो रहा है। इसके हम अपोज करते हैं। ये ऐसा नहीं होना चाहिए, पब्लिक के साथ अन्याय है, इसका हम विरोध करते हैं। और कॉर्पोरेट्स के बैड लोन इमीडिएटली जितना जल्दी हो सके उतना जल्दी रिकवर करना चाहिए। और रिकवर होने के बाद वो जो मनी है वो बेनिफिट एम्प्लॉयमेंट पे एम्प्लॉयमेंट जनरेट करने के लिए यूज़ होना चाहिए। वो डिमांड करते हैं हमें। और कस्टमर कॉमन पब्लिक के लिए देखिए, कस्टमर के लिए अभी बैंक में ओपन करता है, अकाउंट ओपन करता है, जीरो बैलेंस अकाउंट ओपन करता है, नॉर्मल अकाउंट करता है, उसको सर्विस चार्ज आ रहा है। नॉर्मल पब्लिक 10,000 15,000 कमा, वो सर्विस चार्ज किधर से देगा, 115 रुपीज़ वो सर्विस चार्ज किधर से देगा। उसको भी हम लोग बैन करने के लिए वो डिमांड करते हैं हम लोग। सर्विस चार्ज नहीं रहना चाहिए। और एंटी लेबर पॉलिसीज गवर्नमेंट ला रहा है। अभी 41 लेबर कोड्स है, उसको रिड्यूस करके 4 लेबर कोड्स ला रहा है वो। मतलब उसके 4 लेबर कोड लाना है, मतलब जो उनके हिसाब से वर्किंग आवर्स हमारा रिस्ट्रिक्शन नहीं रहेगा, PF नहीं रहेगा, PLI नहीं रहेगा, मेडिकल नहीं रहेगा, पैटर्निटी लीव रहेगी। ये सभी एंटी एम्प्लॉय, एंटी पीपल, एंटी वर्कर पॉलिसी है गवर्नमेंट का। इसको हम लोग अपोज करते हैं। ನಾನು ಚಂದ್ರಮೋಹನ್, ಗುಲ್ಬರ್ಗ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಎಂಪ್ಲಾಯೀಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ನ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಟ್ರೇಡ್ ಯೂನಿಯನ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಭಾರತ್ ಬಂದ್ನ ಸಪೋರ್ಟ್ ಆಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸ್ಟ್ರೈಕನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಸ್ಟ್ರೈಕನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂತಂದ್ರೆ, ಸಾರ್ವಜನಿಕ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನು ಬಲಪಡಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸಾರ್ವಜನಿಕ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನು ಪ್ರೈವೇಟೈಸ್ ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ವಿಮಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ FDI ಅನ್ನು ನಾವು ಖಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತೇವೆ. ಮತ್ತು ವಿಮಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಫಾರಿನ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನ ನಾವು ಅದನ್ನ ಬರಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ವಿರೋಧ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ವಿಮಾ ಕಂಪನಿಗಳನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕ ವಿಮಾ ಕಂಪನಿಗಳೇ ಉಳಿಬೇಕು. ಇದು ಪ್ರೈವೇಟ್ ಸೆಕ್ಟರ್ನಾಗ ನಾವು ಹೋಗಕ್ಕೆ ನಮಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇದು ಮುಂಚೆ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಪ್ರೈವೇಟ್ ಸೆಕ್ಟರ್ ಇತ್ತು, ಆ ಪ್ರೈವೇಟ್ ಸೆಕ್ಟರ್ನ ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಮಾಡಿದ್ರು. ಇದೇನು ಮತ್ತೆ ಮೂರ್ಖತನ, ಮತ್ತೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಇಂದ ಪ್ರೈವೇಟ್ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಖಂಡಿತ ಇದು ಸರಿಯಾದ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಸಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದನ್ನು ನಾವು ಖಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ವಿರೋಧಿಸ್ತೇವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ಹೊರಗುತ್ತಿಗೆಯನ್ನ, ಔಟ್ಸೋರ್ಸಿಂಗ್ ಜಾಬ್ ಅನ್ನ ನಾವು ಖಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ಇದನ್ನ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ NPS ಮತ್ತು UPS ಅಂತಕ್ಕಂತಹ ಪಿಂಚಣಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ರದ್ದುಪಡಿಸಿ ಓಲ್ಡ್ ಪೆನ್ಷನ್ ಸ್ಕೀಮ್, ಹಳೆಯ ಪಿಂಚಣಿಯನ್ನ ಜಾರಿಗೆ ತರಬೇಕಾಗಿ ನಾವು ಈ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಒತ್ತಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳಲ್ಲಿ
ಅತಿ ಹೆಚ್ಚಿನ ಚಾರ್ಜಸ್ ಶುಲ್ಕವನ್ನ ಹೇರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಸಹ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ನಾವು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನ ಒತ್ತಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಜೀವ ವಿಮೆ, ಹೆಲ್ತ್ ಮತ್ತು ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಕಂಪಲ್ಸರಿ GST ಬೇಡವೇ ಬೇಡ. ಇದು ನಮ್ಮ ಬಹುಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೇಡಿಕೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕಾರ್ಮಿಕ ಕಾನೂನುಗಳನ್ನ ಸ್ಕ್ರಾಪ್ ಮಾಡಿ ಕೇವಲ 4 ಕಾನೂನುಗಳಿಗೆ ಮಾರ್ಪಾಡು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ವಿರೋಧಿಸ್ತೇವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಟ್ರೇಡ್ ಯೂನಿಯನ್ನ ಹಕ್ಕುಗಳನ್ನ ಉಳಿಸಬೇಕು. ಆ ಟ್ರೇಡ್ ಯೂನಿಯನ್ ಹಕ್ಕನ್ನ ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಳಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು. ನಮ್ಮನ್ನ ಹತ್ತಿಕ್ಕತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ. ಇದನ್ನು ನಾವು ಖಂಡಿತವಾಗಿ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ನಮ್ಮ AIBA ಸಂಘಟನೆಯ ಎಲ್ಲಾ ಸದಸ್ಯರು, ಕಲಬುರಗಿಯ ಎಲ್ಲಾ ಸದಸ್ಯರು ಇಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ದೇಶಾದ್ಯಂತ ನಾವು ಈ ಹೋರಾಟವನ್ನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಲಾಲ್ ಸಲಾಂ.